आज आपण भाग 18मध्ये सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर, राजगृहातून बाहेर गेल्याच्या नंतर किंवा परिव्रजा घेऊन किंवा संन्यास घेतल्यानंतर ते छन्न आणि त्याचा घोडा कंथक हा त्याच्यासोबत गेला होता. मग घरी त्यांना अपेक्षा होती की बाबा हा सिद्धार्थ त्या सेवकाचं ऐकेल आणि छन्नाचं ऐकेल. त्या दोघांचं चांगलं जमतं आहे, एकमेकाचं ऐकतात. छन्न हा सेवक असूनही सिद्धार्थाचा चांगला मित्र आहे आणि तो त्याला परत घेऊन येईल अशी अपेक्षा सर्व राजधानीमध्ये होते आणि सिद्धोधनाच्या राजवाड्यात आणि राजगृहामध्ये सर्वांना होती. आणि हा सिद्धार्थानं घर सोडल्यामुळे त्यांना अतिशय दुःख झाले होते आणि त्यावेळेला त्यांची अवस्था काय झाली होती हेच आपण भाग 18मध्ये पाहणार आहेत. आणि सिद्धोधनाचे कुटुंबीय म्हणजे सिद्धोधन असेल, प्रजापती असेल आणि माता यशोधरा असतील आणि राज्यातील सर्व शहरातील प्रजा असेल, ते अतिशय दुःखी झाले होते. आणि सिद्धोधनाला वाटत होते की बाबा हा छन्न कधी परत येईल, आपणाला निरोप कसा सांगेल, तो सिद्धार्थाला घेऊन येईल काय, असे ते आतुरतेनं वाट पाहत होते. आणि सिद्धार्थाला स्वग्रही परत येण्यासाठी छन्न हा गौतमाचे मन निश्चितच वळवू शकेल अशी त्यांना आशा होती, त्यांना तशी खात्री होती. पण राजाच्या त्या आश्वशाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर कंतक घोडा जे होता त्याने तो घोडा मोठ्याने खिंकाळला आणि कदाचित तो घोडा याच्यासाठी खिंकाळला की बाबा आपलं दुःख हे राजकुटुंबातील लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि राजाच्या अंतपुरवासियांना असे वाटले की जेव्हा कंथक खिंकाळतो तेव्हा राजपुत्र निश्चितच परत आलेला आहे अशी त्यांना आशा वाटते, अशी अपेक्षा धरलेली असते. आणि दुःखाने अतिदुःखाने हे विरोध झालेले शुद्ध हरवलेल्या स्त्रियासुद्धा, त्यांच्यासुद्धा नजरा आता आनंदाने राजपुत्राच्या शोधासाठी भिरभरू लागल्या. राजपुत्राचे दर्शन होईल या आशेने त्यांनी राजवाड्याबाहेर धाव घेतली आणि सर्व राज दरबारात जमू लागल्या. आणि तिथं पाहिलं त्यावेळेला त्यांना काय झालं, त्यांची निराशाच झाली. त्याचे कंतक होता पण राजपुत्र नव्हता. त्यांना काय वाटलं, हा कंतक हा घोडा खिंकाळतो याचा अर्थ राजपुत्र परत आले, परंतु त्यांची निराशाच झाली. कारण का तर कंतक दिसला परंतु राजपुत्र दिसलं नाही आणि ते सर्वांची निराशा झाली. आणि मग हे सर्व पाहून गौतमीच्या दुःखाचे सर्व बांध फुटले. अतिशय तिला दुःख झाले, तिचे स्वतःवरील नियंत्रण संपले. ती मोठमोठ्याने विलाप करू लागली, मोठमोठ्याने रडू लागली, ढडढसा रडू लागली. तिला मूर्छा आली, ती बेशुद्ध पडली. अश्रुपूर्ण नयन आणि दुःखी वदनाने ती वदली, म्हणजे बोलली, अरे ज्याचे बाहू लांब आहेत, चाल सिंहासारखे आहे, ज्याचे बाहू लांब आहेत, छाती सिंहासारखे आहे, नेत्र वृषभासारखे आहेत, कांती सुवर्णाची आहे, वक्षस्थल रुंद आहे आणि स्वर मेघगर्जनेसम आहे, अशा वीर पुरुषाचे आश्रमात वास्तव्य होणं हे कसं शक्य आहे. माझा राजपुत्र हा तशा अवस्थेमध्ये त्या वनामध्ये किंवा आश्रमामध्ये कसा राहणं शक्य आहे का. आणि त्याच्यासारखा गुणाची खाण असलेला कर्मयोद्धाच आम्हाला सोडून गेल्याने आता ही वसुंधराच आमच्या वास्तव्यासाठी योग्य नाही, हे आमचं राजविलास
आम्हाला काही शोभत नाही त्याच्याशिवाय, असं तिला दुःख वाटत होतं. आणि त्याची ती सुंदर पावले, पावलांच्या बोटातील सुंदर जाळे आणि नीलकमल पुष्पाजित त्याच्या पावलाच्या टाचा आणि पावलांच्यामध्ये अंकित चक्रचिन्ह, अशी पावले वनातील कठोर भूमीवर कशी चालतील, असं सिद्धार्थाचं एक एक वर्णन करत करत त्याचे हावभाव, त्याचा स्वभाव आणि त्याची कोमलता हे गौतमीच्या मनात ठसलेली होती आणि तिला अति दुःख होत होते. आणि तो गौतमाचा, सिद्धार्थाचा देह हा राजमहालात वास्तव्यासाठी आहे आणि राजशाहीवर निद्रा घेण्यासाठीच योग्य आहे. त्याचा देह उंची वस्त्रप्रावणाने आच्छादित असा तो देह, चंदनादी सुगंधित गंधाने युक्त असा तो देह, असा पौरुषयुक्त देह ऊन वारा पाऊस यापासून सुरक्षित कसा राहील, कसा सुरक्षित राहील, त्याला सहन तरी कसं होईल, याचं दुःख खरं त्याच्या मातेला, गौतमीला किंवा प्रजापतीला होत होते. आणि ती विवळत होती, अतिशय दुःख व्यक्त करत होती. ज्याला आपले कुल, शील, वीर्य, ऊर्जा, विद्या, सौंदर्य आणि यौवनाचा अभिमान आहे, तो सतत सर्वस्वाचे दान करण्यात धन्य मानतो. ज्याने कधीही कोणाला काहीही मागितले नाही, तो आता भिक्षा कसा मागेल. ज्या राजपुत्रानं आपल्या हातानं दान धर्म केलेला आहे, लोकांचं भलं पाहिलेलं आहे आणि कुणाला कधी काही त्यानं मनामध्ये दुसऱ्याकडून मिळावं अशी अपेक्षा ठेवली नाही किंवा कुणाला कधी मागितलं नाही, आणि आता असा हा माझा राजपुत्र हा जंगलामध्ये राहून, आश्रमात राहून, वनात राहून हा कसा भिक्षा मागेल आणि कसा जगेल याचं तिला दुःख होत होतं. जो सोनेरी शय्येवर निद्राधीन होत असे, ज्याला मधुर वाद्य संगीतानेच जाग येत असे, असा तो माझा तेजस्वी पुत्र केवळ एक वस्त्र अंथरून उघड्या धरणीवर कसा निद्राधीन होईल, कसा झोपेल. तो तिचा दुःखद विलाप पाहून उपस्थित स्त्रियाही दुःखी झाल्या. त्या एक दुसरीला बाहुत घेऊन विलाप करू लागल्या, कवटाळून रडू लागल्या. एखाद्या पुष्पाने बहरलेल्या वेलीला हलवल्यावर पुष्पातून मधुस्रावाचा जसं वर्षाव व्हावा तसे त्यांच्या नेत्रातून अश्रू गळत होते. अशी ही दुःखद घटना त्या राजवाड्यात घडत होती. आणि नंतर यशोधरा, सिद्धार्थ गौतमाची गृहिणी किंवा पत्नी, तिने त्याला ग्रहत्यागाची अनुमती दिली हे विसरून दुःख होऊन धरणीवर लोळण घेत विलाप करू लागली, रडू लागली. कारण सिद्धार्थाला तिनंच साथ दिली होती की मी आहे, मी तुमच्या मातापित्याची काळजी करेन, मी राहुलची काळजी करेन आणि तुम्ही तुमच्या मार्गाने मी तुम्हाला अडविणार नाही अशी अनुमती दिली होती. आणि मात्र हे सगळं विसरून तिला हे दुःख अनावर झालं की छन्नासोबत सिद्धार्थ परत येतील असं त्यांना वाटत होतं, परंतु त्यांची निराशाच झाली. आणि तिला असं वाटत होतं की मी विधिवत भार्या असताना त्याने माझा त्याग केलाच कसा, माझ्याशी लग्न केलं, स्वयंवर मांडलं, विवाह केला आणि मला त्यागलंच कसं, ते मला असं कसं सोडतील. आपल्या भार्याला आपल्या नूतन जीवनाची भागीदार म्हणून त्याला सहज स्वीकारता आले नसते का, असे प्रश्न ती स्वतःला विचारू लागली. मला स्वर्गाची अपेक्षा नव्हती, माझ्या प्रियकराने मला या जगी नाही तर नाही, परंतु दुसऱ्या जगातही मला सोडून जाऊ नये एवढीच माझी इच्छा होती, असं तिचं मन तिला खाऊ लागलं होतं. पण मी कदाचित त्या विशालाक्ष तेजस्वी स्मितवर्णाकडे पाहण्यायोग्य नसेनही. पण बिचाऱ्या राहुलचा काय दोष, आपल्या पिताच्या मांडीवर खेळायचा त्याला अधिकार नाही का. हा राहुल लहान आहे, आता खेळता झालेला आहे, खेळता होणार आहे, मग त्यानं आपल्या पित्याच्या मांडीवर खेळू नये का. अशा प्रकारच्या तिला आठवणी येऊ लागले, तसं भासू लागले आणि हाती यशोधरेला दुःख होऊ लागले. आणि
हे गेल्याच्या नंतर इतकं हे कुटुंब दुःखात बसलं. अरे रे, त्या वीर पुरुषाचे सौंदर्य जरी कोमल भासत असले तरी हृदय मात्र वज्रासम कठीण आहे. तो पराकोटीचा निर्दयी आहे, अन्यथा तो जो आपल्या बोबड्या बोलाने शत्रूलाही जिंकू शकेल, अशा आपल्या पुत्राला सोडून कोण कसा जाऊ शकेल. एवढ्या बाळाला सोडून कोणता पिता जाणार नाही. पण तो सिद्धार्थानं ते पाऊल उचललेलं आहे आणि शांततेच्या मार्गासाठी त्यांनी ग्रहत्याग केलेला आहे. असं त्यांचं मन हे अगदी वज्रासम कठीण होतं. ते कशालाही भाळले जाणार नव्हते. आणि खरंच माझेही हृदय कठोर कठीणच असावे, त्या पाषाणाने बनलेले असावे किंवा लोहाचे तरी बनले असावे. म्हणूनच मी स्वामी मला सोडून वनात गेले तरी मी भंग पावले नाही. माझे स्वामी आपले राजवैभव मागून मला अनाथ करून गेले असतानाही ते भंग पावले नाही. परंतु मी तरी आता काय करू? माझे दुःख एवढे विशाल आहे की ते आता माझ्यानेच मला सहन होत नाही. अशी माता यशोधरा म्हणून विवळत होते. यशोधरेच्या दुःखाने आपला संयम गमावला. यशोधरेने आपल्या दुःखाचा संयम गमावला. ती मोठमोठ्याने विलाप करू लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली, मोठमोठ्याने रडू लागली. तिला दुःख सहन होईना. तशी स्वभावताच संयमी होती, परंतु दुःखच एवढे मोठे होते की तिला आपला संयम राखता आला नाही. यशोधरेला भूमीवर लोळून घेताना, मोठ्याने आक्रोश करताना, विलाप करताना आणि दुःखोद्गार व्यक्त करताना पाहून उपस्थित स्त्रियाही ढसढसा रडू लागल्या. त्यांना हे दुःख सहन होईनासं झालं. कमल पुष्पांना मुसळधार पावसाने झोडपून काढावे तशा त्यांच्या नेत्रातून अश्रूचे पूर वाहू लागले आणि त्या एकमेकींना कवटाळून दुःख व्यक्त करू लागल्या, रडू लागल्या, डोळ्यातून अश्रू गळू लागले. छन्ना आणि कथक परत आले हे पाहून आपल्या पुत्राचा दृढ संकल्प ऐकून शत्रुघ्नाच्या हृदयावर मोठा आघात झाला. त्यांना वाटलं होतं छन्ना आणि कंटक हे सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत हा माझा राजपुत्र परत येईल, परंतु न आल्याने त्यांना फार त्यांच्या मोठा हृदयावर आघात झाला. त्यांना दुःख झालं. पुत्रवियोगाच्या दुःखाने विचलित झालेल्या शत्रुघ्नाने आपल्या सेवकाच्या सहाय्याने आपल्या अश्रुपुरित नेत्रांनी क्षणभर आश्वाला निरखून पाहिले आणि तो भूमीवर लोळून घेऊन विलाप करू लागला. इतका असह्य दुःख राजा शत्रुघ्नाला सुद्धा झालं. त्यानंतर शत्रुघ्न राजा उठला, मंदिरात गेला आणि प्रार्थना केली. धर्मविधी पार पडले आणि पुत्र सुकुशल परत यावा यासाठी त्यांनी नवस केला. अशा प्रकारे शत्रुघ्न, गौतमी आणि यशोधरा यांचा जीवनक्रम सुरू राहिला. ते एक दुसऱ्याला विचारित की किती दिवस झाले, हे देवा किती दिवस झाले आम्हाला ह्या दुःखातून मुक्त करणार आहेस, आम्ही त्याला पुन्हा पाहू शकू का? म्हणून असे परमेश्वराला प्रार्थना करीत होते की बाबा माझा पुत्र सुखरूप परत यावा. अशी अपेक्षा ते प्रार्थना ते मंदिरात जाऊन करत राहिले आणि त्यांचे सगळं कुटुंब दुःखात लुटलेलं होतं. अशी अवस्था त्या कुटुंबाची सिद्धार्थ गौतमाच्या झालेली होती. आणि आपण आज इथंच थांबूया. आता पुढचा भाग काय घडतंय, आता कपिलवस्तू ते राजगृह किंवा राजा बिंबिसार आणि त्याचा उपदेश वगैरे काय आहे ते पुढच्या भागात पाहूया. आज इथंच थांबूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथंच थांबतो.